वाळूजमध्ये अवैध शस्त्रांचा थरार, देशी पिस्तुलातून गोळीबार, एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत। वाळूंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्रसाठ्यावर धडक कारवाई करत वाळूंज पोलिसांनी गुन्हेगारीला मोठा हादरा दिलाय। सार्वजनिक ठिकाणी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली। या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झालाय। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास पेडगाव येथील सरोज स्कूल शेजारी अक्षर शफी सय्यद वय 40 याने कोणतीही शासकीय परवानगी नसताना अवैध पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली। यावेळी आरोपीने महेश यादव यांच्या दिशेने थेट गोळीबार केला। गोळी यादव यांच्या उजव्या पायाच्या मांडीस लागून ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर जखमी महेश यादव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तपासादरम्यान आरोपी अक्षर शफी सय्यद याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे। पोलीस निरीक्षक शिवशरण पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय शितोडे व त्यांच्या पथकाने पंचासमक्ष कारवाई करत एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस असा एकूण 33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जप्त शस्त्रसाठा सील करून त्यावर पोलीस व पंचांच्या सह्यांचे लेबल लावण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 212 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 5, 27, 25, 9 आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास वाळूंज पोलीस करत असून अवैध शस्त्र पुरवठ्याचा धागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस टाइम्स मराठी मुख्य संपादक जावेद शहा।